लेक किती छान आणि लाड पुरवणारा शब्द आहे ना लेक. आईबाबांचा जीव, भावाची काळजी, बहिणीची मैत्रीण म्हणून ओळखला जाणारा शब्द म्हणजे लेक. किती हट्टी असते ना ती लहानपणी, किती स्वप्न बघणारी, त्यात रंग भरणारी. लहानपणापासून ज्या घरात मोठी झाले त्याला हक्काने स्वतः म्हणणारी. प्रत्येक आईवडिलांची आशा असते की त्यांचे लेकीचे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे. कारण प्रत्येक आईवडिलांनी तिच्या जन्मल्यापासून तर लग्नापर्यंत प्रत्येक क्षण जगलेलं असतं तिच्यासोबत. खूप कठीण असते हो स्वतःची लेक मोठे करून परके घरी देणे. पण मुलगी म्हणून जरी तुम्ही तिला नाजूक जपलं तरी लग्नाआधी तिला बरेच विषयात परिपक्वता आलीच पाहिजे. कपडे धुण्यापासून तर स्वयंपाकापर्यंत, घरातल्या लहान सहान गोष्टी सहन करेपासून तर मोठ्याचे उटकनाटक बोलणी सहन करेपर्यंत. कारण तिला कुठंतरी सून, कुठंतरी नणंद तर कुठंतरी वहिनी म्हणून ओळखलं जाणार. हे सर्व काही आपल्या मुलीला शिकवा, पण त्याआधी जिथे गरजेचं असेल तिथं स्वतःचं मत मांडणंही शिकवा. जसं मुलीला शिक्षण किंवा घरकाम हे गरजेचं असतेच, तसं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण सहन करण्याची सुद्धा सीमा असते. कारण बरेचदा अनुभवातून ऐकले की जितके तुम्ही सहन करणार तितकंच तुम्हाला गृहीत धरल्या जाईल. न सहन करणंही योग्य नाही, पण अतिसहनशीलताही सुद्धा कधीकधी खूप चुकीची ठरते.